आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ. भिवंडी टेक्सटाईल्स, नेरळ. लीलन, खादी, कॉटन, स्पेशल व्हाईट आणि लग्नासाठी बस्ता, शेरवानी, सूट, जोधपुरी आणि हो, ॲक्सेसरीज सुद्धा. भिवंडी टेक्सटाईल्स, तुमच्या विश्वासाचं नवं ठिकाण. शॉप नंबर 1-2, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळम रोड, नेरळ येथे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय. हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली काल पार पडला. पक्षप्रवेश सोहळ्यात सुधाकर घारे आणि भरत भगत यांनी आमदार थोरवे यांच्यावर पुन्हा टीका केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात कर्जत आणि खालापूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेतलंय. कर्जत पाषाणे खाड्याचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गजानन खाडे हे आपल्या समर्थकांसह पक्षात दाखल झाले. तसेच साळोख येथील अरबाज पानसरे, मुईज बुबेरे, साहेबाज बुबेरे, नेरळ दामद गावातील अम्मार फक्की, अस्मान नजे, मुस्तफा आडाळ, तर नेरळमधील रोहित कदम, रोहित आडे यांचाही पक्षप्रवेश झाला. तर तिथे खालापूर येथील कुमार दिसले यांच्या पुढाकारानं बाळू पवार, प्रल्हाद पवार, भावेश वाघमारे यांच्यासह घोडिवलीवाडीतील असंख्य कार्यकर्ते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत दाखल झालेत. पक्षप्रवेश सोहळ्यात भरत भगत यांनी आमदार थोरवे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले की निवडणुकीदरम्यान दाखवलेला त्यांचा संपत्तीचा आलेख आता 5 पट वाढलाय. असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांना इतका नफा झालाय, असा सवाल करत त्यांनी थोरवे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्यावर थेट टीका टाळत उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या देखील यावेळी जाहीर करण्यात आला. सुधाकर घारे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेता पक्षबांधणीला जोरदार सुरुवात केली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत पक्षप्रवेश घडवून आणत संघटना मजबूत करतायत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.